ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय गंगागिरी महाराज जय श्रीपाद रामदास महाराज जय पांडुरंगदादा महाराज जय श्री स्वामी समर्थ महाराज जय हर हर महादेव. अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा ओळखा जातीचा अत्यंज तो वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण श्रेष्ठाचे वचन न मानितो तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न तैसा तो दुर्जन शिवो नये वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण श्रेष्ठाचे वचन न मानितो महायोग पीठे तटे भीमरथ्यां पुंडरिकाय दातुं निंद्रे आगत तिष्ठांत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. दयाचा जनी जन्म नामार्थ झाला दयाने सदा वास नामात केला दयाची मुक्ती सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा. मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा ओळखा जातीचा तो दुर्जन माणसाचं वर्णन आहे. हा हे लोक काही लोक वाद करतात परमार्थामध्ये वाद त्यांना लय आवडतो. हा एकमेकाची जिरवायची परमार्थात एवढी काय बाबा माघार घ्यायची नाही ना स्वतः सण नाही करायचं. हा माघार घेतले तोटा होतो ना. आणि मग वाद केला अतिवादी वितंड वाद अतिवितंड वाद करणारे जे आहेत त्यांचे खरोखर बीज शुद्ध नाही. म्हणजे ज्यांचं बीज शुद्ध नाही ते वाद करतात असा अर्थ लावता येतो आपल्याला. हा जे लोक विनाकारण आता वाद करण्याचा उद्देश असतो का समोरच्याला अपमानित करायचं हा समोरच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहे असं दाखवायचं. मग त्याला वादात हरवलं म्हणजे त्याचा पराजयच आहे ना तो अपमानच आहे ना. हा मग दुसऱ्याला दुःख झालं का आपल्याला आनंद होतो असं त्यांचं. महाराज म्हणतात ते शुद्ध बीज नाही. अति वितंडवाद करणारे जे आहेत त्यांचे खरोखर बीज शुद्ध नाही. तो जरी ब्राह्मण आणि मोठा विद्वान असला आता आळंदीमध्ये माऊलीला त्रास देणारे विठ्ठल पंतांना त्रास देणारे ब्राह्मणच होते ना. हा विनाकारण नाही का विनाकारण त्रास आहे ना. आता विठ्ठल पंतांचं तसं पाहिलं तर काही चुकेल नव्हतं. ज्या वेळेस विठ्ठल पंत परत आले ना संन्यासाश्रमातून त्यावेळेस
त्यांचे एक मित्र होते, विद्वान पंडित होते, ब्राह्मण, मृदगल शास्त्री म्हणून. हा मृदगल शास्त्री म्हणून त्यांना माहित होतं विठ्ठल पंतांचं वैराग्य, विठ्ठल पंतांची तपश्चर्या, विठ्ठल पंतांची परंपरा, विठ्ठल पंत किती अधिकारी परमार्थाची त्यांना माहिती होतं ना. हा विठ्ठल पंताची चूक करूच शकत नाही. त्यांना लग्न झाल्यानंतर वैराग्य होतं, म्हणजे ते वैराग्य काही साधा असतं काय. पण अज्ञानी जीवाला कळत नाही ना लेवल साधूची. त्या मृदगल शास्त्रीना ज्यावेळेस ती सगळी पंडितांची सभा भरली ना, हा मग आता विठ्ठल पंतांना काय शिक्षा द्यायची. मग त्यावेळेस त्यांनी विठ्ठल पंतांची बाजू मांडली होती. एखादा जर ब्राह्मण लग्न झाल्यानंतर त्याला वैराग्य झालं, त्यानं जर संन्यास घेतला आणि तो जर पुन्हा गुरु आज्ञाना पुन्हा संसारात आला, तर मग दोष त्याचा का त्याच्या गुरुचा. गुरु आखी सभा चकित झाली ना. हा त्यांना वाटलं विठ्ठल पंतचा निर्दोष सुटतीन आता. दोष कोणाचा म्हणले, त्या ब्राह्मणाचा दोष आहे का त्याच्या गुरुचा आहे. ती चर्चा करायला आली ते ब्राह्मण दुसरी पंडित शास्त्री. त्याला म्हणली तो कोण लागत होतो, तिची एवढी बाजू धरतो. मग तिने दुसरा मुद्दा उपस्थित केला, या पोरांच्या मुंजीचा प्रश्न आहे म्हणले. मुंजी जर व्हावा असं वाटत असतं तर याला त्यांचा प्रायश्चित्तच द्यावं लागेल. म्हणजे त्यांनी वाद घातला शेवट जो घालायचा तो. अतिवितंड वाद करणारे जे आहेत त्यांचे खरोखर बी शुद्ध नाही. तो जरी ब्राह्मण आणि मोठा विद्वान असला तरी त्याला तसे न समजता तो जातीचा महाराज समजता. काय आता हे जगद्गुरु तुकोबराय बोलतात, हे स्थितीवर बोलतात, हे परमार्थाच्या लेवलवर बोलतात, अंतरंगावर बोलतात. सर्वसामान्याला विषय झेपत नाही ना. त्यांना असं वाटतं एवढे मोठी जगद्गुरु कस काय बोला, तेव्हा ब्राह्मणाला नाव ठेवित्या, विद्वानाला नाव ठेवित्या. अरे तो नुसता वरच्या अंगाना ब्राह्मणी, आतून काय त्याच्या आतमध्ये पवित्रता नाही ना. आतमध्ये त्याच्या ठिकाणी सौजन्य नाही, द्वेषांतकरण भरलेले. वरून फक्त बहिरंगाना तो ब्राह्मण आहे, बहिरंग परमार्थ चालत नाही ना. नाही ना, आतून पवित्र पाहिजे. तो ब्राह्मणच आहे मग जो आतून पवित्र आहे तो. महाराजांचं कसं आहे, खरं बोलायचं, मला राग येऊ नाही तर काही येऊ, प्रमाणात बोलायचं आणि खरं बोलायचं. आणि त्याच्याकरता संत आले. संतांना काय कोणाची भीती नसती. नाही भीड भाड तो का म्हणे. तात्पर्य हे जे अति वितंडवाद करणारे आहेत त्यांचे खरोखर विशुद्ध नाही. तो जरी ब्राह्मण आणि मोठा विद्वान असला तरी त्याला आता जर हे शहाणे असते, हे जर शहाणे असते, मुक्ताबाईला भांड आणायला गेली होती, कायला त्रास दिला असता मुक्ताबाईला. ते एवढं लेकरू येते बारीक, आई वडील नाही, वनवासी. तिला कुमाराची इथं मडकं आणायला गेली, तिला मडकं सुद्धा घेऊन दिलं नाही ना. त्या कुमाराला दम दिला, जर मडकं दिला तर पाय म्हणले माझ्या संग गाठी. माऊलीला थोडंफार कोणा दिलं होतं शेतात त्याच्यात माती टाकून दिली. म्हणजे मग आता एक खरी ब्राह्मण असल्यावर असं करतील का. ब्राह्मणाचा अर्थ काय, ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, ज्याला सर्वत्रच ब्रह्म दिसतंय तो ब्राह्मण असं करीन का. मग आता मुक्ताबाई काय तेज आहे, काय ती शक्ती, आदिशक्ती मुक्ताबाई, काय तिच्यावाला छोटीशी पाळते, हे खरी ब्राह्मण आहे का मग.
म्हणून तो तुकोबारायांची हे करतात. वैयक्तिक नाही कोणाला बोलत ते स्थितीला बोलतात. हा. मग ते कोणी म्हणले, अहो ते ब्राह्मण नाही म्हणले, ती जातीची मारी म्हणते. म्हणजे लेवल सांगितली त्यांना, काय जातीवाचक शब्द नाही बोलायचा. लेवल कशी येते. वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण वेद श्रेष्ठाचे वचन न मानितो. मग हे लोक वेद उपनिषदाधिक यांचे प्रमाणे तो मानित नाही, आणि व्यासाधिक जे श्रेष्ठ आहे त्यांचे वचन तो मानत नाही. शास्त्र मानत नाही लोक. सगळ्यात महत्वाची आज्ञा तर शास्त्राची आहे ना. शास्त्राची आज्ञा असल्यामुळं हे लोक मानत नाही ना. हरिपंडिताला नाथ महाराज कळले का? नाही ना. काय म्हणले नाथ महाराज, कुठं जेवात्या, कोणाच्या इथं जात्या, काही नियम नाही, धर्म नाही. आता तो विद्वान होता, ब्राह्मण, विद्वान, पंडित, उपाधी. आणि मग लोक तर काय, मग लोकांनी त्याला आणखीच झाडावर चढून दिलं. अरे काय हरिपंडित म्हणले, तू काय संस्कृत बोलतोय म्हणले, काशीला जाऊन पंडित झाला. आणि तुझे वडील काय म्हणले ते मराठीतून भागवत सांगत नाही का. मग आणखीच गर्व झाला ना त्याला. असं आहे. म्हणून हे वरून नाही म्हणले. म्हणून तुकाराम महाराजांना त्यांचं खंडन करावं लागतं, कारण ते शास्त्र मानत नाही म्हणले. सगळ्यात मोठी आज्ञा शास्त्राची असती. संतांची आज्ञा, शास्त्राची आज्ञा. विठ्ठलपंत तरी कुठं पुन्हा ग्रस्तामध्ये यायला तयार होती. पण गुरु आज्ञा म्हणली, जाय तुला जावं लागेल. गुरु आज्ञा सगळ्यात मोठी असते. आणि त्यांनी गुरुचा मान राखल्यामुळे एवढा त्रास झाला ना. गुरु काय साधे होते का ती? मग अरे त्यांना माहिती होतं यांच्या या इतके पवित्र आहे का, यांच्या त्या दोघांच्या जोडप्याच्या असं भाग्य आहे का 4 महात्मे जन्माला येणार आहे ना यांच्या खुशीमध्ये. धन्य म्हणले ते, जयाची खुशी जन्मले ज्ञानदेव. समाधीचा अभंग पाहा ना. अरे एक महात्मा जन्माला याला किती पुण्य करावं लागतं, काही जन्म, काही पिढ्या करावं लागतं, तेव्हा एखादा महात्मा जन्माला येतो. इथं तर 4 देव जन्माला आले ना. आणि त्यांना समाज देतो म्हणल्यावर मग आता न्याय न्यायचा कुठं? जगाचा मालक जिथं जन्माला येतो त्यांना समाज देतोय. त्यांचा अधिकार साधा असताना का? अति वितंड वाद करणारी जी आहे त्यांची खरोखर बी शुद्ध नाही. तो जरी ब्राह्मण असला तरी मोठा. जे वेद उपनिषदिक यांची प्रमाणे तो मानत नाही, आणि व्यासाधिक जे श्रेष्ठ आहे त्यांचे ते मानत नाही. पुराण मानत नाही, वेद मानत नाही, शास्त्र मानत नाही. आणि मग काय तो, त्याला काय किंमत द्यायची मग तो शास्त्र? नाही का. शास्त्र म्हणेल ते राज्यही त्यागावे म्हणले, तृण मानावे. शास्त्राची आज्ञा फार मोठी. तुकाराम महाराज म्हणतात, जसे दारू पिणाऱ्या ग्रस्ताचे गोड अन्नही असेवी आहे, तसे उत्कृष्ट केलेल्या दुर्जनाला शिवू नये. म्हणजे जसं एखादा माणसानं व्यसन केलंय, दारू प्याला, तो अपवित्र झाला ना. त्याला स्पर्श तरी करताय का कोणी? रस्त्यानं पडेल राहतात. आता रस्त्याने किती का पडेल राहतील.
त्याला उठीच आहे का कोणी? नाही ना. त्यांची तेच उतरले उठून जाते. त्यांना पाहून जाते अजून. हा? त्यांना पाहिलं अजून लांबून जाते मग. हा म्हणजे अपवित्र आहे ना ते. हा. पवित्र आहे त्याच्यामुळं ते रात्री जर सांगितलं ना दुर्जनापासून लांबून जावा, हा. तसं यांच्यापासून चारात लांब राहिलेलं लय चांगलं ना. हा. पण जर त्यांची दया करायला गेलं ना, दया करणारच गोडी लावी तिथे असते. आता अनुभव घेतलेला आहे बुवा आम्ही. गाडीवर एक जणाला घेतलं आणि मग उतरून दिले होतो, लागला ना गोडीला आपला. असं राहत ते नक्कीच मग नाही का. काय त्यांच्यामध्ये काय जरी असन पण ते ध्यानावर राहत नाही ना. नाही ना. तात्पर्य त्याला दृष्टांत दिलाय दारूचा. असा एखादा दारुडे आहे, समजा आता मस्त आपल्याला कळत आहे पण नकोच. काय असन तो कोणी असो पण नकोच ते शेवटी ती काम दाखवतच असते नाही का. त्यांचं त्यागच केलेलं चांगलं आहे. जसं एखादं अन्न आहे, अपवित्र अन्न आहे, तसं मग हे जे अपवित्र लोक यांना शिव सुद्धा नाही. यांचा अशी काही संबंध ठेवू नये. रात्रीचं महाराज म्हणले पर्यंत ह्याची तर रात्रीचं राहू सुद्धा नाही, इतका त्याग करावा यांच्यावाला. म्हणून अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा ओळखा चेंजतो वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमा श्रेष्ठाचे वचन न मानितो. दुसऱ्या संत ऐकत नाही. श्रेष्ठ म्हणजे संत किंवा आदर्श पुरुष. श्रेष्ठ वडील जे जे करती, वडील मोठे लोक, श्रेष्ठ लोक, श्रेष्ठ बहुतेक संतांनाच म्हणतात. एक आदरार्थी शब्द ते आदर्श लोक आहे, त्यांना सुद्धा मानत नाही ना तो. नाही ना. आणि शास्त्राला मानत नाही. मग त्यांचा त्याग केलेला चांगला म्हणले. पुढचा अभंग. शब्द नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे न व्हावे दर्शन खळा पंगती भोज. असं त्यांच्यावरच तडा काय महाराजांचा अजून. संता जो निंदी आधम लोभासाठी वंदी, तुका म्हणे पोटी भाव आणि दया होती. एखादा माणूस आहे, इथं एक बोलतो, पुढे गेलं का दुसरंच बोलतो, आणखी पुढे गेलं का तिसरंच बोलतो. वाचा क्षणोक्षणी ज्याची बोलणे बदलते, ज्याची बुद्धी क्षणभरही स्थिर नसते, अस्थिर अस्थिर चंचल. हा काय धर्म आहे? अंतकरणाचा धर्म आहे. ज्याचं मन अशुद्ध आहे, अस्थिर आहे, अपवित्र आहे, त्याचं लक्षण आहे ते. म्हणजे जो खरं बोलणं ज्याला स्वप्नातही माहिती नाही, क्षणोक्षणी ज्याची बोलणी बदलती,
ज्याची बुद्धी क्षणभरही स्थिर नसते त्याचे दर्शनही मला होऊ नये. दुर्जनच आहे ना मग. हा. अनंत वाचाळ बरळ ती बरळ. आता दिवसा बरळतोय ना मग. खोटं बोलतो म्हणजे काय. जगद्गुरु तुकोबारायला खोट्याचा लय राग. हा. जगद्गुरु तुकोबारायला खोटं म्हणलं का खेटरच त्यांच्या हातामध्ये मग. महाशयांचं दर्शन होणे म्हणले. हा. मन चंचल असलं का तळमळ तळमळ चित्ताची अस्थिर असती ती व्यक्ती. भयान अस्थिर असती. आशाच मला दर्शन सुद्धा होऊ नये असल्या खळांच्या पंक्तीचे भोजनही मला घडू नये. मग अशा लोकांनी जर जेवायला बोलवलं मग अशा लोकांचे इथं काही कार्यक्रम आहे जेवायला बोलवलं मग काय करणार? आता आमंत्रण आल्यावर तर जावंच लागेल ना. मग काय करायचं आता? जगद्गुरु तुकोबाराय म्हणलं त्यांचं दर्शनही होऊ नये आणि त्यांच्या पंक्तीचं भोजनही मला घडू नये. नाही त्यांच्या घरी पण समजा एखाद्या कार्यक्रमात गेलो ते कार्यक्रमात आले ना आपण त्या पंक्तीला बसलो काय करणार मग? हा नाही पाहिजे. पण महाराज म्हणले जेवू नाही त्यांच्या पंक्तीला. दुसऱ्या पंक्तीला एखादा आला मग जेवायचंच नाही मग. भूक लागेल असली मग बाहेर जायला समजा ना. आता जेवायला भूक लागली मग काय करणार? हे किती अवघड आहे नाही का? महाराज म्हणले त्यांचं दर्शन मला होऊ नये असल्या खळ म्हणलंय त्यांना. खळ आतून वाकडी. आतून वाकडी वरून नाही आतून वाकडी. आतून गाठी. अशा खळांच्या पंक्तीचे भोजनही मला घडू नये. कोण? जो संतांची निंदा करतो आणि अति अधम अति नीच असा श्रीमंत ग्रस्तापासून आपल्याला काही द्रव्याचा लाभ होईल अशा लोकांनी त्यांच्या पाया पडतो. दर्शन सांगितलं मग. कोणाचं दर्शन घडू नये त्याच्या पंक्तीला जेवू नये. एखाद्या श्रीमंताच्या लय पुढं पुढं करतो पाया पडतो काहीतरी भेटावं म्हणून. काही द्रव्याचा लाभ होईल बा त्याच्या पुढे लोटांगण घालतोय लोंडा गोळीतो आणि संतांची निंदा करतो. मग अशांचं आपल्याला दर्शन होऊ नये. तिकडे भेटू नये त्यांच्या पंक्तीला जेवू नये. सगळ्यात मोठं पाप म्हणजे संतांची निंदा. सगळ्यात पॉवरफुल पाप. देवाची निंदा केली तर देव सहन करतो पण भक्ताची निंदा केल्यावर देवाला सहन होत नाही ना. एखाद्या लहान पोराला जर लहान पोरग येईन त्याला जर काही दुखवलं तर आईला सहन होईन का? हा उलट तिला दुखवलं ती सहन करीन. तस भक्ताची निंदा जर केली जो संतांची निंदा करतो आणि अति अधम अति नीच म्हणजे काही अशा लोकांकडे पैसा असतो ना. मग असे जे कोणी असतील
त्यांच्याकडे जो काही याचना करतो पैसा करता लोक, तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या हृदयातील भाव एक आहे व बोलण्याचा भाव दुसरा आहे. म्हणजे तो खोटं बोलतो, आत वेगळं बाहेर वेगळं, अशांचा त्याग करावा असं महाराज म्हणतात. हा आवाज येतो ना व्यवस्थित? हा तो म्हणजे शब्द नाही धीर, त्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन, संता जो निंदी आधम लोभासाठी बंदी, तुका म्हणे पोटी भाव आणि दया पोटी, त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. अशा व्यक्तीच आपल्याला दर्शन होऊ नये, त्याच्या पंक्ती देऊ नये, त्याच्या संग बोलू नये, असा या अभंगाचा थोडक्यात अर्थ आहे. चोरे चोराचे करावा उपदेश, आपला अभ्यास असेल तो, सिंदळीच्या मागे वेचिता पाऊले, होईल आपुलेची चाय, तुका म्हणे भेटो पुढले या दत्ता, म्हणून चिंता उपजली. चोरांनी दुसऱ्या चोराला अशा तऱ्हेने घर पडावे, अगर अशा तऱ्हेने किस्सा कातरावा, असा निरंतर आपल्या अभ्यासाचा उपदेश करा. जी स्त्री स्वतः क्षणाला तिच्या मागे तिच्या संगतीला जर साध्वी स्त्रिया चालेल तर ती पण तिच्यासारखी कालांतरेल. तुकाराम महाराज म्हणतात असा दुर्जनाच्या संगतीने पुढे होणारा जो परिणाम, त्याचे मला फार वाईट चिंता वाटते. आता संगतीचा परिणाम होतो ना, हा चांगल्या संगतीत गेलं चांगली संगत प्राप्त होती, आणि चोराच्या संगतीत गेलं तर मग वाईट संगती लागल ना. हा आता हे तरुण पोरं त्या क्षेत्रामध्ये संगतीमुळेच गेले ना, संस्कार संगती. आता चोर काय उपदेश करीन बरं? ज्ञानेश्वरी सांगन, गाथा सांगन का भागवत सांगन चोर? चोर काय उपदेश काय करीन? चोर चोर त्याच्या क्षेत्रातलाच उपदेश करीन ना, तर त्याच्या धंद्याचा. कुठं चोरी करायची सांगा. हा, त्याच्यातले काय टावे काय कसं त्याच सांगन तो. थोडंच प्रवचन सांगन का? चोरांनी दुसऱ्या चोराला अशा तऱ्हेने घर फोडावे, अगर अशा तऱ्हेने खिसा कापावा, म्हणजे मग कोर्सच आहे ना तो. अभ्यास अभ्यासच आहे तो. अभ्यासच आहे तो. ते काय एवढं सोपं आहे काय? जरा ठरलं तर मग काय सगळंच हे होतंय ना. तात्पर्य चोर दुसऱ्याला हाच उपदेश करू शकतो, घर कसं फोडायचं, किसा कसा कापायचा, चोरी कशी करायची, उपदेश. आणि एखादी चुकीच्या रस्त्यानं जाणारी स्त्री आहे समजा, दुर्वर्तन करणारी, आणि तिच्या बरोबर एखादी चांगली स्त्री जरी गेली तर ती सुद्धा संगतीनं वाईट संगती लागू शकते ना. मग एका बामणाला गाय दिली होती. आता बामणाला गाय दिली म्हणजे त्याला ती हे दिली होती, दान दिली होती कोणाचं. आता बामणाची गाय म्हणजे काय, मग ती गेलं कुठं म्हणजे व्यवस्था आणायचं गवत ती कायमची बांधेल, आणि ती पाराशी हे झाली ना, मग वाळून गेली ना. का आता गावातच राहत होता ना बामण गुरु देव बाप्पा.
हम्म. एक दिवस काय झालं, ती गाय अशी संध्याकाळी तिच्या जवळ ती जाणी गाय आली. हम्म. जाणे गाय माहितीये ना? हा. इकडे जाणे काय म्हणतो ते वाच, तिकडे काय तुमच्याकडे म्हणत असत. हा. आता जाणे गायांची तब्येत कशी राहती? हा, आणि बसली तिथं बसली आणि मग तिला उपदेश करते ती, काय अवकाळा म्हणे. ते ब्राह्मण काय तुला एवढं मोठं खायला म्हणे. हा. माही पाय तब्येत कशी म्हणली, तू चाल माझ्या बरोबर. हा. आता ते कडाला घाशी म्हणले, काय गवती म्हणले, आपण काय आता म्हणजे ती ब्राह्मणाची गाय ग सात्विक चांगली. हा, पण संगतीचा परिणाम पहा ना. संगती कोणाची करावी. मग तिला उपदेश केला भारी. माही तब्येतीकडे पाय ना म्हणली, तू कशी तब्येती मायावती. हा, तू फक्त माया बरोबर एक दिवस चाल म्हणले, मग पाय म्हणले. आता ही जाणी काय हे गेलो रपा 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 खाऊन उडी मारली का कंपाऊंड घरी, नाही का तिला काय लागत आहे. आता ही रोज तिथं संध्याकाळी जायची आणि तिला सांगायची, मग उपदेश करायची. एक दिवस म्हणली चालत गाड्या आता का नाही, मी बी इथं एका ठिकाणी ब्राह्मण काय मला पोटभर खायला घालीत नाही. मग त्या गायीना इथं दावत ओरडून गेले त्या. मग आता तो मालक पाहतच होता आपल्या शेतामध्ये कोण खाऊन जातोय बाबा, सावधच होता ना तो. आले दोन्ही गाया करायला घासामध्ये असा भारी घास. आता इथं रोजचा अभ्यास होता. रफा 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 10-15 मिनिटं तर फुल जोगली. आता ती बामणाची गाय ती गेली हिच्या आणि खाल तिच्या नरड्यात गुतला तो घास. आता तिला सवय नाही कधी, नरड्यात घास गुतला आणि ती लागली खेसायला लागली. शेताच्या मालकाला वाटलं आता आपण बरोबर पकडू गड्या गाईला. तो काही मोकळा आलाच नव्हता, टिकूरच घेऊन आलता. मग मालकाला पाहिल्यावर ही जाण्या गायनं जवळ वर्षेप केली, एका झटक्यात लगेच मंदिर गाठवलं गावात. पण हिच्या नडीत घास गुतेला असल्यामुळे हिला कुठं पळता येते. मग त्याला धरलं बांधलं मोकाट मारलं त्या वामनाच्या गाय. मारीत मारीत गावात गेला, ब्राह्मणाला बोलला, तिथं जाऊन मारलं. कशामुळे घडलं सगळं? संग. म्हणून महाराज म्हणतात चोरे चोरा ते करा उपदेश. आपला अभ्यास असेल तर चोर काय करणार आहे, चोरला उपदेश करीन. तो काय थोडंच काही चांगला सज्जनाला उपदेश करणार आहे का? शिंदळीच्या मागे विचिता पाऊली होईल आपुले तिच्या ऐकी. एखादी शिंदळी तिच्या संगतीत जर चांगली एखादी माऊली गेली तर तिचं सुद्धा संगतीना जीवनाचं मातीर होईल. म्हणजे महाराज म्हणतात तुका म्हणे भीतो पुढली याद असता म्हणून चिंता उपजली. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात असा दुर्जनाच्या संगतीने पुढे होणारा जो परिणाम त्याचे मला फार भय वाटते, चिंता वाटते. काय यांचा परिणाम लय लवकर होतो. सत्संगतीचा परिणाम व्हायला टाइम लागतो. चांगल्याचा परिणाम व्हायला किती कष्ट घ्यावं लागतात. पण इकडं लगेच परिणाम होतो ना एका दिवसात. त्या गायीवर किती झटक्यात परिणाम झाला. आणि बामणानं एवढी दिवस सांभाळली. असं आहे. म्हणून महाराज म्हणतात मला चिंता वाटते पुढच्या पिढीची. असं आता पुढचं आपण गाई मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा म्हणे नवरी आणा जाळा नवऱ्याची तोंड समय न कळी काय उपयोगी आहे वेळे.
तुका म्हणे खरा येथून या दूर करा. कोणी एकाने लग्नगृहातील मांडवाच्या दारामध्ये लग्नातील कारभार करण्याकरता म्हाताऱ्याला आणलं. म्हणजे कारभारी म्हणून म्हाताऱ्याला आणलं. हा. कोणी एकाने लग्नगृहातील मांडवाच्या दारामध्ये लग्नातील कारभार करण्याकरता म्हाताऱ्याला आणलं आणि तो म्हातारा अति मूर्ख होता. तो म्हातारा अति मूर्ख होता. तो त्या ठिकाणी अप्रासंगिक भाषणे बोलू लागला. मग तो लागला कोणीकडे बोलायला. आता मूर्ख माणूस काय सुईवर बोलन का. ती अशी कोणीकडे ती नवरी कोणीकडे ती नवरी रांड आहे तिला घेऊन या आणि नवऱ्याची तोंड जाळा. म्हणजे तो मूर्ख माणूस कोणीकडे बोलायला लागला. कोणत्या वेळेला काय बोलावे त्या मूर्खाला कळेना. म्हणून तो जरी म्हातारा असला तरी त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे वयाना म्हातारा होता फक्त. महाराजांना अभंगातून काय सांगायचंय, तो फक्त वयाना मोठा होता पण बुद्धीना काय होता, हीन होता, मूर्ख होता. कोणत्या वेळेला काय बोलावा, प्रसंग काय आहे, लग्नाचा प्रसंग आहे, मंगल प्रसंग आहे आणि हा काय बोलतो. कोणत्या वेळेला काय बोलावी त्या मूर्खाला कळेना. म्हणून तो जरी म्हातारा असला तरी त्याचा काही उपयोग नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्या गाढवाला या असल्या शुभ कार्यातून दूर घालून द्या. काही जिथं जातील तिथं आगच लावी पुढं जाऊ द्या ते आगच लावणार. तेंबा घेऊनच असते ती नाही का. काहींना चांगलं आवडतच नाही. व्यवस्थित चाललं ना ते गेले का तिथं दुसऱ्या दिवशी एका चुलीचे 2 चुली झाले समजायचं. त्याला काय लागत आहे तरी त्यांच्याकडे ते शक्तीच असते, शक्तिपातच असतो तो. त्यांना मूर्ख म्हणलंय, मूर्ख. जवळजवळ 4-5 अभंग याच पद्धतीचे झाले का. जे मूर्ख लोक आहे, बुद्धिहीन लोक आहे, त्यांचा शुभ कार्यातून यांना बोलूच नाही, घालून द्यावा असं त्यांना महाराजांना म्हणायचे. काही नित्य नेमा विना अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्य पण फार वाही तो त्याचा होय भूमी भार, नेणे यातीचा आचार, झाला दावेदार भोगवी अघोर चित्रा. अखंड शुभवाणी खरे न बोलले ती स्वप्नी, पापी तया होणे अनेक नाही दुसरा. पोट पोशी एकला भूती दया नाही त्याला, पाठी लागे आल्या चिताचे द्वार. नाही संताचे पूजन न घडे तीर्थाचे भ्रमण, यमाचा अंध तीन थोर पावे. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरून केली म्हणता मी. जगद्गुरु तुकोबाराजी देवाला विसरलेत. त्यांनी मनुष्य जन्माला येऊन हानी केली म्हणले. म्हणजे त्याच्या जीवनात काही नियम नाही, धर्म नाही, पूजा नाही, दर्शन नाही, काही नित्य नियमाविन. आणि जे नित्य नियम करतात ते काय, त्यांचं किती वर्णन केलंय माऊलीनं हरिपाठात. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दयाजवळ. आणि जे काही नित्य नियम नाही, सकाळी उठलं का जेवण. जो काही नित्य नियम करत नाही, सकाळी उठल्यानंतर काही
आणि जेवायला बसतो लगेच. हा. त्याला काय म्हणलं माहिती आहे? भोजनाची पूर्वी हरीची पूजा अगर गीता अगर विष्णू सहस्रनामाचा पाठ अगर काही हरिनामाचा जप यांचा काही एक नियम न ठेवता जो मनुष्य अन्न खातो तो कुत्रा आहे. असं का? तिथे श्वान म्हणलंय. हा पुढं आहे वर्ष अगोदर श्वान म्हणलंय ना. पहिल्या याच्यात म्हणलं काही नित्य नियमाविना अन्न खायतो श्वान. मग काय कुत्रे काय देवपूजा थोडीच करते सकाळी. विसरून विष्णू सहस्र नाम म्हणत्या का हरिपाठ करत्या का काकडा करत्या कुत्रे? देवपूजा करत्या म्हणून तर देवानं त्याला कुत्र्याचा जन्माला घातला ना. कुत्र्याच्या जन्माला घातला म्हणजे त्यांचे कर्म चुकलं असतात ना. भोजनाचे पूर्वी हरीची पूजा अगर गीता अगर विष्णू सहस्रनामाचा पाठ अगर काही हरिनामाचा जप यांचा काही एक नियम न ठेवता जो मनुष्य अन्न खातो तो कुत्रा आहे. महाराजांना सांगायचंय तुम्ही उठल्यावर काहीतरी करा. काहीतरी नित्य नियम करा. देवपूजा करा, गीता वाचा, विष्णू सहस्रनाम वाचा, आणि हरिपाठ करा, काकडा करा. नाही काही जमलं तर नामस्मरण करा. नाही का? मग नित्य नियम व्हायचा नाही का नामस्मरण केल्यावर? होईल ना. वदनी कवळ घेता नाम घ्या हरी. सहज आव्हान होती नाम घेता फुकाची. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे प्रसाद होतोय ना. तो मनुष्याचा भार व्यर्थ वाहतो तो केवळ बैलच आहे. म्हणजे नुसता आकाराला माणूस आहे. तो काय दिसायला नुसता माणूस आहे पण तो बैलच आहे म्हणे. आता बैल तरी कुठं काय नित्य नियम करता का काही? नाही ना. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती. त्यांना बिचाऱ्यांना काय पाप कळतंय का पुण्य कळतंय का धर्म कळतो का शास्त्र कळत काय कळतंय? भगवंतानं आपल्याला ज्ञान दिलं ना. फक्त एवढं एक असं शरीर बनवलं का त्याला बुद्धी दिली, त्याला ज्ञान दिलं, जेणे तू जोडशी नारायण. मग मनुष्य शरीर मिळून जर हे करत नसेल तर म्हणून माणसा तुकाराम महाराजांना राग आला ना. भक्ती विन पशु शकविना नेला असता तर परवडा असतं म्हणजे. सटवीने का नेला नाही मनात महाराज म्हणते. भक्ती जर केली नाही तर मग तो बैल आहे त्याचा केवळ पृथ्वीला भार आहे. ज्या जाती जन्माला आहे त्या जातीचा आचार विचार जाणार. म्हणजे कुळा जन्माला आला त्याचे काही आचार विचार नियम धर्म असतात ना. तो जर काही सांभाळीत नाही तो खरोखर आपल्या पितृलोकी असणाऱ्या पूर्वजांचा केवळ दावेदार आहे. म्हणजे तोही बुडाला आणि पितरांना बी घेऊन बुडाला. म्हणजे असं आहे. कारण आपल्या कृतीने तो त्यांना नरक भोगवितो. आपलं कर्म चुकलं का त्यांना त्रास होतो ना.
हा. पहा कसं आहे, आपलं कर्म चुकलं तर पितरांना त्रास होतो ना आपण चांगलं कर्म केलं तर पितरांचा उद्धार होतोय असं आहे ना. हा. पितर लोकांमध्ये पितर संतुष्ट होतात जर हरिभक्त असला, वैष्णव असला, संत असला. आणि जर असा असला म्हणले त्यांच्या कुळात येऊन त्यांचे काहीच नियम पाळीत नाही, आचार नाही, विचार नाही, मग तो पूर्वजांना त्रास देतो म्हणले आणि त्यांना स्वतः नरकात जातो आणि त्यांना नरकात घेऊन जातो. त्याची वाणी नेहमी अशुभ बोलते, हा. तो स्वप्नातही खरं बोलत नाही. हा, मग तो जागृतीत खरं बोलत असन का? हा? जो स्वप्नात खरं बोलत नाही तो जागृतीत खरं बोलत असन. नाही. म्हणजे म्हणून तिची वाणी अशुभ आहे. म्हणजे खोटं बोलणं ती वाणी अशुभ आहे. आहे वाणीतून जर अशुद्ध आलं तर मग शरीर सुद्धा अशुद्ध होत आहे ना. हो, हा. वाईट साईट खोट. आणि जर पवित्र या वाणीतून आलं तर वाणी पवित्र होती ना. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणजे पा वस्तूचा विनियोग चुकला तर मातेर होतं जेवणाचा. त्याच वस्तूचा विनियोग जर चांगला झाला, महाराज म्हणले अग्नी अग्नीचा विनियोग चांगला झाला, अग्नीवर जर स्वयंपाक केला तर वारकरी जीव घालता येतील ना. आणि तोच अग्नी जर घरावर ठेवला तर हा. आता ज्या वेळेस लिहिलं त्यावेळेस पाष्टाची घरं होते ना बहुतेक, म्हणून ते दृष्टांत. आता आता स्लॅबला नाही काय व्हायचं. तेव्हा काही लाकडाची घरं होती पहिले नाही का. हा, ढाब्याची. म्हणून अशुभ बोलतो, स्वप्नातही खरे बोलत नाही. जगतात त्याच्याहून दुसरा कोणी पापी नाही. मग सगळ्यात पापी तोच. जो खरं बोलत नाही सगळ्यात पापी तोच. आपले व आपल्या बायको पोरांची जो पोट भरतो, दुसऱ्या प्राण्यांची त्याला बिलकुल दया नाही. आणि जो कोणी आपल्या दाराशी आलेल्या अतिथीला मागे हातात काठी घेऊन लागतो. फक्त आपलं पाहायचं. आपले मुलं आपली बायको बस. आपली बायको आपली मुलं सोडून मग दुसरं ज्याला काही सहनच होत नाही. दुसऱ्या प्राण्यांची त्याला बिलकुल दया नाही. घरात पुढं समोर जर कुत्रा आला तर त्याला कधीच काही भाकर टाकीत नाही, गाईला भाकर नाही, अतिथीला काही नाही, मागणाराला काही नाही. जर आलाच एखादा अतिथी मागणारा, त्याच्या मागे हातात काठी घेऊन लागतो. आणि कायचे लक्षण आहे मग. लक्षण काय ते मग ते सगळे लक्षण ना. तो पापी म्हणले सगळ्यात जास्त. ज्याला कधी संतांची पूजा व तीर्थयात्रा कधी घडत नाही, तो केवळ यमाला आंदण देण्याची साक्षी आहे. तो यमाच्या हातोनाची दुःख पावे. मग तो यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्याला दान धर्म माहिती नाही, तीर्थयात्रा माहिती नाही, संतांचं पूजन माहिती नाही, मग तू यमाचंच गिऱ्हाईक आहे म्हणले. अशी माणसं आहेत का समाजामध्ये.
हा आहे ना. जास्ती संख्या आहे. आता महाराजांनी वर्णन केलं म्हणजे असतीलच ना. हा. त्या काळात होते तर मग आता नसतील का? हम्म? बरेच आहे ना. हा बरेच आहे. बरीच आहे. बरीच आहे. आहेतच नाही का? आता वास्तव ते वास्तवच असतं त्याच्यात काय नाही का? याच्या ना अति स्वार्थ फक्त आपलं पाहायचं, फक्त आपले मुलं आई बापांचा विचार नाही तर बाकीचे काय विचार करणार तो नाही का? सासूरवाडीचे आले तर मग जमत त्याला नाही. हा. देवीला बघ त्याचे आई बाप चालत नाही. नाही का? तिचे चालत आहे. हा. असे जे कोणी असतील साधू संतांची कधी पूजा नाही, तीर्थयात्रा नाही, पण ते यमाचा पावणाचे म्हणले त्याला यमा मग मारीती झोडीती तुडीती निष्ठूर नाही त्या यमाची करुणा. तुकाराम महाराज म्हणतात असे प्राणी यांनी मनुष्यपणाची हानी केली. भगवंताना यांना मनुष्य शरीर कशा करता दिलं? देवाच्या प्राप्ती करता. आणि यांनी कशा करता वापरलं? मातेरच केलं ना त्याच. हानी केली ना. आता हे शरीर परत भेटन का त्यांना? नाही नाही नाही. मग फार निकृष्ट येऊन एखादं डुकर कुत्रे मांजर असं शरीर देतो देव, मग गाढव परत काय मनुष्य शरीर बहुता दिवसा फेरा आला या नगरा. लई दिवसातून मनुष्य शरीर मिळालं भगवंत प्राप्ती करता. तुकाराम महाराज म्हणतात असे प्राणी म्हणले त्यांना. त्यांनी मनुष्यपणा आणि ही स्त्री पुत्र धन माझे आहे अशा म्हणण्यात ते देवाला विसरून वाया गेले. विसरले तया थोर झाली हानी. जे देवाला विसरले ना त्यांच्या जीवनामध्ये फार मोठी हानी झाली. पततील खानी 84. देवाला जे विसरले त्यांची काय अवस्था होती पहा ना. काही काही प्राणी जर पाहिले तर काय त्यांची हाल असते नाही का? मग त्यांचं ते शिक्षाचे म्हणायचे. देवानं शिक्षा दिली ना त्यांना. मग कर्म त्यांचं तिचं कर्म मनुष्य शरीर फार उत्तमी. नरदेह निधान लागती हाती उत्तम सार उत्तम गती. देव म्हणती ते देवाची होती तरी चित्ती कान धरावे. जर देवाचं चिंतन केलं तर देव स्वरूप होतो ना. याने मग देवाचं चिंतनच नाही केलं. मी माझं स्वार्थ. आणि आले तसेच गेले. मग ज्या भावात आलं त्याच भावात गेलं ना. मग ज्या भावात आले त्याच भावाला गेलं ना ते सगळं. त्या घोड्यासारखं चक्कर मारून पाहतो म्हणे घोडा. हे काय द्यायचं केवढ्याला आहे? आता 1 लाखाचं घोडं म्हणलं मग चक्कर मारून पाहिजे ना. तसं कोणी घेईन का? चक्कर मारायला गेल्यावर तो चक्कर मारायला गेला परत आलाच नाही. ते लगा म्हणते सरच हातात धरून बसला होता. एक जण विचारलं केवढ्याला दिलं घोडं? म्हणे ज्या भावात आणलं त्याच भावात दिलं म्हणजे. म्हणजे त्यानं केवढ्याला आणलं होतं?
त्यानं चूर्ण आणलं होतं. ज्या भावात दिलं त्याच भावात आणलं, त्याच भावात दिलं म्हणल्यावर. हं? तस या शरीराचं झालं. जर भगवंताची प्राप्ती नाही झाली ना हं. तर मग परत नाही आहे शरीर. मागोता येईल फेरा, येतो न घडी या न करा. पुन्हा कायचं मनुष्य शरीर. मग 93,99,999 नाही का फिरावं लागल. सभा कुठं मनुष्य ते काय लगेच थोडंच भेटत असतं का? हम्म. म्हणून साधूला दया येते. म्हणून साधू संत काय करतात, आपल्याला वेळोवेळी सावध करतात. काही नित्य नियमाविना अन्न खायचो श्वान. म्हणून आपण सकाळी उठलो काहीतरी नित्य नियम करावा नाही का. हा. वाया मनुष्य पण भार वाहेतो वृक्ष, त्याचा होय भूमी भार नेणे याची साचा. झाला दावेदार भोगव्या घोर पितरांची, खंड शुभवानी खरे नको देत स्वप्न. पापीचा या भूमी अनेक नाही दुसरा, पोट पुशी एकला भूती दया नाही ज्याला पाठीला की आल्या चिताची. नाही संताची पूजन न घडी तीर्थाचे भ्रमण, यमाचा अंधन तीन स्वर पावे. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरून गेली म्हणता मी माझे. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु